पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. माफ कर मला उर्मी, माझ्याकडून असं परत नाही होणार. आणि माई, चुकलं माझं. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही मला माफ केलं तसं म्हणा, त्याशिवाय मी पाय नाही सोडणार तुमचे. हो ग बाई, केलं माफ तुला मी. दादा, चुकलं माझं. नाही ठीक आहे ठीक आहे, तुमची मनस्थिती ठीक नव्हती, समजू शकतो मी. ठीक आहे. आता अशा परिस्थितीत उर्मिनी कशाला मला आग्रह करायचा, सांगा बरं मला. माई, तुम्ही सांगा, मी नको म्हणत होते तिला. कुमुद वहिनी, मी नको म्हणाले होते की नाही? तुम्हाला रामचंद्र दादांची शपथ आहे, तुम्ही सांगा बरं. ती म्हणाली होती दादा, पण उर्मीनेच आग्रह केला. तू सांग, म्हणाले होते ना मी तुला नको म्हणून, तरी तू ऐकायला तयार नाहीस. मग माझा तोल गेला. मी माझ्या बाबांच्या आठवणीत होते, मला माझं सुधरत नव्हतं. असू दे असू दे, होतं असं कधी कधी. मलाच नंतर खूप वाईट वाटलं. आधीच बाबांची आठवण, त्यात चुकलोय असं वाटून माझं डोकं खूप गरगरायला लागलं. महाराजांच्या पादुकांवर डोकं ठेवलं तेव्हा कुठे शांत वाटलं. मग त्यांनीच मला मार्ग दाखवला. चूक झालीये, क्षमा माग, म्हणून मी मागितली. जरी उर्मीची चूक असली तरी आपण माफी मागण्याने लहान नाही होणार. मला माई सांगा, मी कुठे चुकले का फार? एवढं काही नाही, मी म्हटलं ना, होतं असं कधी कधी. पण उर्मिनी सुद्धा मागे लागायला नको होतं ना. उर्मी, कशाला ग तू तरी? ती नको म्हणत होती तर सोडून द्यायचंस ना. माई, आता तू पण चुकलं म्हणणार असशील तर राहू दे. मी महाराजांच्या पादुकांवर डोकं ठेवलं ना, तेव्हाच तुला माफ केलंय. तुझंही चुकलंच हो उर्मी. तूही माफी माग बरं, म्हणजे कशी फिट्टमफाट होईल. खरंच ग, आणि घर म्हणजे भांड्याला भांड लागायचंच. आणि नंदिनी आपल्या आदितीसारखीच आहे ना, जाईल उद्या आपल्या सासरी निघून. लेकीचं मन दुखव नाही ग. उर्मी बाळा, तूही म्हण चुकले म्हणून, आणि विसरून जा आता तुम्ही दोघी जणी सगळं. ठीक आहे, चुकलं माझं पण. अगं, मी काही रागवले नाहीये तुझ्यावर. नाहीये ना? मग आज जायचंय ना आपल्याला मानसोपचार तज्ञांकडे? येणार आहेस ना? दादांशी बोलले डॉक्टर. हो, ते काम करून टाका एकदा. निघूया मग आता. आता कपडे तरी बदलू का? हो, बदल की, मी आहेच. माई, मी आलेच. जाऊन ये बाई, ते एकदा होऊन जाऊ दे. म्हणजे शेवटी तिनंच तुला माफी मागायला लावली वासू, माफी मागण्यात कमीपणा नसतो अरे. का? म्हणून कुणाचीही माफी मागायची का? माई दादांना नसतं आवडलं. पण म्हणजे तिच्या कारस्थानांविषयी दादांशी काहीही बोलणं झालं नाही. नाही नाही, ते पोचलं ना त्यांच्यापर्यंत. मग त्यांचं काय म्हणणं होतं त्यावर? ते काय आपल्याला सांगणार नाही. पण मला सांग, खरंच तिच्या वडिलांचा आज वाढदिवस आहे का रे? काय माहिती. पण एक तरी बरं झालं, ती तयार झाली डॉक्टरांकडे यायला. नाही, तू दादांसमोर ते बोललीस ते बरं केलंस. नाही नाही, मग अवघड होता. मी सोडू का तुला? नाही नको, अरे आम्ही जाऊ. नाही, पत्ता तुम्हाला शोधावा लागेल, त्यापेक्षा मी सोडतो ना. अरे रे, माझ्याकडे मॅप आहे ना, मी जाईन. का ऐक जरा, मला एक लेक्चर ऑफ आहे, मी सोडतो. वासू, घरी आजी येणार आहे. मग मला जरासं टेन्शन आलंय. कसलं? माई दादा आजीशी बोलले तर? माई, उर्मी आली नाही का अजून दवाखान्यातून? नाही ग, उशीर होईल म्हणून फोन आला होता. पण बरं आहे बाई, त्या नंदिनीचं काय ते एकदा होऊन जाऊ दे. म्हणजे हे म्हणतात तसं मनाचं दुखणं बिखणं असेल तर तिलाही त्रास आणि आपल्यालाही मनस्ताप.
पण तिच्या बाबांचा वाढदिवस हे मला माहित नव्हतं हो. ते म्हणजे तिने सांगितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आणि हे जर का खरं असेल ना, तर ती उर्मिशी जे काही वागली आहे ना, ते काही मला विचित्र वाटलं नाही बाई. तरी ती सांगत होती नको नको. प्रत्येक गोष्टी तुला मध्ये बोललंच पाहिजे का कुमुद? म्हणजे मोठी सून आहे ना मी ह्या घरची. मग वाग की तशी. माई पंच बघा मला कशा बोलतायत त्या. मी काय वागत नाही हो मोठ्या सुनेसारखी? अगं तसं नाही, वागतेस ग बाई. पण आधी तिला एवढंच म्हणायचंय की सगळ्यांना सामावून घेत जा. म्हणजे आता उर्मी तुझी धाकटी जाऊ म्हणजे तुझ्या बहिणीसारखीच आहे ना. आणि तुम्हीच दोघींनी एकमेकांना धरून राहिलं पाहिजे की नाही. आणि आदिती, तूही एकदम फटकन बोलण्यापेक्षा जरा समजावून सांगत जा ग. नाहीतर लागतं माणसाच्या मनाला एकदम. वंस त्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. तू करतेस का? वंस काय झालंय तुम्हाला? का तुम्ही सतत राग राग करताय माझा? अगं बाई पुरे, आता भलतंच काहीतरी सुरू करू नका. माई त्याच टोमणे मारतायत मला. आदिती, तू पण पुरे कर हा. हे घे, भाजी झाली पण शिरू. कुमुद, वरण फोडणीला टाक बाई. तुझ्याशी एवढ्या वेळ काय बोलत होते ते? काही नाही, असंच. इथे मी पेशंट आहे, पण तुझ्याशीच जास्ती वेळ बोलत होते. हो पण ते सगळं तुझ्यासाठीच बोलत होते ना नंदिनी. अगं पण तुझा काय संबंध? हे बघ, आता मी तुझ्यासोबत आले म्हटल्यावर माझ्याशीच बोलणार ना. काय बोलले ते? आता माई दादांना सांगायचंच आहे ना, तेव्हा कळेल तुला. मला कळू नये असं काही आहे का? नंदिनी तुला एकदा सांगितलं ना, मी माई दादांना सांगेन तेव्हा तुला कळेल. मग ऐकत जा ना. हेच चुकतं तुझं. तुला हवं तसं हवं तेव्हा सगळ्या गोष्टी नाही ना होऊ शकत. मला डॉक्टरांनी पण हेच सांगितलं, तुझ्याशी चांगलं वागायचं पण ठाम राहायचं. जे नाही ते नाही असं म्हणाले का ते? नंदिनी बघ, तू तुझा सोडतच नाहीयेस. इथे माझा इलाज चाललाय तर मला कळलं पाहिजे ना. मी माई दादांना सांगेन तेव्हा तुला कळेल. आपण आता लगेच नको जायला त्यांच्याकडे. का? का काय? दमलीये मी. दमले मी पण आहे अगं, पण ती लोक काळजी करत असतील ना. काळजी कशाला करतील ते? आपण हातपाय धू आणि कपडे बदलून भेटलो तर काय झालं? तू जा कपडे बदल, आपण एक अर्ध्या तासाने भेटू. अर्ध्या तासाने? हो, आत्ता माझ्या जीवच नाहीये. ठीक आहे, पण ये लगेच. मला तुझ्या समोरच त्यांच्याशी बोलायचंय. हो येते, मला पण बोलायचंच आहे. मी बस. या थँक्यू. बोला. खूपच लांब आहे रे ते क्लिनिक. मी म्हणलं होतं ना तुला मी सोडतो. नाही नाही, पण बरं झालं तू आला नाहीस. म्हणजे नंदिनी ना जराशी ऑकवर्ड झाली असती. म्हणजे काय म्हणायचंय? तिला असं मोकळेपणाने बोलता आलं नसतं ना. बरं, डॉक्टर काय म्हणाले? अरे आधी अर्धा तास जवळजवळ तिच्याशीच बोलत होते. आणि तू बाहेर बसली होतीस? हो, म्हणजे ते ना आधी पेशंटशी बोलतात. म्हणजे त्या पेशंटने जो फॉर्म भरलेला असतो ना, त्याच्यावरनं ते ग्राफ तयार करतात. अरे वा, हे म्हणजे एकदम सायंटिफिक आहे. हो हो, म्हणजे तिच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला आत बोलवलं. मला तो ग्राफ दाखवला. ते म्हणाले की क्लिनिकल डिप्रेशन नाही आहे तिला, पण ती जे काही करते ना, दॅट इज अ क्राय फॉर अटेन्शन.
म्हणजे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली कृती आहे ती. हो, पण तिने जे केलंय त्यामध्ये तिला जीव द्यायचाच नव्हता असं आपण म्हणू शकत नाही ना. मी एक्झॅक्टली हेच विचारलं त्यांना की तिला फक्त धमकी द्यायची आणि जीव द्यायचा नाहीये असं कसं म्हणू शकतो आपण. तर म्हणाले की ज्यांना जीव द्यायचा असतो ना ती लोक जीव देऊन मोकळे होतात. ज्यांना फक्त धमकी द्यायची असते ना ती लोक फार काळजीपूर्वक हे सगळं करतात. म्हणजे आपल्याला तातडीने मदत कशी मिळेल ह्याकडे त्यांचं पुरेपूर लक्ष असतं. उदाहरणार्थ त्यांनी मला सांगितलं की समजा नवरा बायकोमध्ये भांडण झालं आणि बायको म्हणाली की मी रेल्वेच्या रुळावर जाऊन जीव देते, तर ती बायको डोळ्याच्या एका कॉर्नरवरनं नवऱ्याकडे लक्ष ठेवून असते आणि दुसऱ्या डोळ्याच्या कॉर्नरवरनं याकडे लक्ष ठेवते की ट्रेन येते की नाही. ट्रेन जर आलीच तर आपण कसे वाचू शकतो याचा प्लॅन तयार असतो. नंदिनीचं पण बघ, तिने आत्या रूममध्ये असताना जीव देण्याचा प्रयत्न केला कारण तिला खात्री होती की आत्या तिच्या मदतीला येणार. आणि हो, दार सत्ताड उघडं होतं. तेच, पण मग काय, फायनली ती मनोरुग्ण आहे की नाही? सध्या तरी नाही. म्हणजे डॉक्टरांनी तिला गोळ्या वगैरेही नाही दिल्या. पण मग काय उपाय आहे तिच्या वागण्यावर? सपोर्टिव्ह, चांगलं आणि ठाम वागणं. आणि हो, डॉक्टरांनी मला स्पेसिफिकली हे सांगितलंय की तिच्याशी चांगलं वागणं म्हणजे हळवं वागणं नव्हे. नाही, मला कळलं नाही. डॉक्टर म्हणाले की ती हळव्या मनाची नाही, खमकी येते. म्हणून आपण तिला काहीतरी करायला सतत मोटिवेट करायला हवं, पण त्याच वेळी जे तिचं नाहीये ते तिला मिळणार नाही याबाबत आपण ठाम असायला हवं. म्हणजे डॉक्टरांनी मला विचारलं, पुनर्वसू कोण आहे? तुम्ही बसा हो शांतपणे, त्या आल्यावर कळेलच आपल्याला. हे पोरी एकदा आल्या ना म्हणजे माझ्या जीवात जीव येईल बाई. लांब गेल्यात ना, वेळ लागणारच. पण कोणी दवाखान्यात गेलंय म्हटलं ना की माझा जीव उडून जातो बाई. अगदी हा तसा दवाखाना नाही हो. असं आणि तसं, तर दवाखाना तो दवाखानाच ना. ओ बाई, नंदिनी ये ग ये. अगं तुझीच वाट पाहत होतो आम्ही. ये, बस 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 बस. काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर एवानं जीव देऊन मोकळं झालं असतं. अगं बाई, असं म्हणाले का? हो ना, लहानपणी आई गेली, आत्ता वडील गेले, ठरलेलं लग्न मोडलं. म्हणजे 7.5 हात धुवून मागे लागल्यासारखं आहे ना. बर, तू बस, पाणी आणते. हो, हे. आणि उर्मी कुठे आहे? मी म्हंटल की आपण माई दादांना भेटूयात आधी, तर ती म्हणाली मी दमलीये, तू हो पुढे. बरं, येईल ती. तू आधी पाणी पी, जरा श्वास घे आणि मग बोल. आम्ही काही कुठे जात नाही आहोत. माझ्याबद्दल विचारलं त्यांनी? हो ते तर आमच्या घरातल्या सगळ्यांनाच ओळखतात. हो, पण नंदिनी ज्याच्याबद्दल बोलते तो दादांचाच मुलगा आहे का याबद्दल त्यांना कल्पना नव्हती. मग काही नाही, मलाही विचारलं तुम्ही कोण म्हणून. अच्छा, तुझी बायको आहे आणि दादांची सून आहे हे कळल्यावर त्यांनी कॉफी मागवली. अरे बघितलंस, माझी बायको असल्याचे फायदे ते. पुढे ऐक. नंदिनीच्या बोलण्यात तुझ्याशी मोडलेला साखरपुड्याचा वारंवार उल्लेख केला म्हणे. ते तिच्या मनाला फार लागलंय. पण त्यांचंही म्हणणं आहे तिने आता वस्तुस्थिती स्वीकारायला हवी आणि पुढे जायला हवं. पुनर्वसूशी लग्न हा आयुष्याचा एकमेव उद्देश असायला नको हे त्यांनी तिला बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न केला. तिला काहीतरी चांगलं आणि वेगळं करून पाहायला हवं असं म्हणाले. त्यांच्या मते आपण तिला जगण्याचा एक वेगळा उद्देश द्यायला हवा, कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींकडे वळवायला हवं. म्हणजे डॉक्टरांनी पण खूप समजूत काढलीच आहे तिची, पण आपण पण आपापल्या परीने तिच्याशी चांगलं आणि ठाम वागायला हवं. जे तिचं नाहीये ते तिला मिळणारच नाहीये याची तिला पुरेपूर जाणीव करून द्यायची. बरं, तिच्यावर चिडायचं नाही आणि कोणी रागवायचंही नाही, पण हो, ठाम राहायचं. हे तुझं नाही आणि हे तुझ्यासाठी नाही
त्यामुळे तू पुढे गेल्याशिवाय तुला दुसरं काही एक मिळणार नाही. त्यामुळे मागचं सगळं सोड आणि पुढे जा, हाच मंत्र आहे तिच्यासाठी. आणि आपल्यासाठी काय? ठाम राहणं. जे तिचं नाहीये ते तिला मिळणारच नाहीये याची तिला जाणीव करून देणं. हे आपण माई दादांनाही सांगायला हवंय. हो, त्यांच्याशी बोलायला जाणारच होता मी आता, पण मला ना हे सगळं तिच्या समोर बोलायचंय वासू. कारण काय आहे ना, ती हे जे काही करते ना ते फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी आणि स्वतःची समजूत काढण्यासाठी. तिला हाताळताना हळवं होण्यापेक्षा ठाम राहणं जास्त महत्वाचं आहे असं डॉक्टर म्हणाले. नाही, आणि हे घरातल्या सगळ्यांनाच सांगायला हवंय. हो ना, म्हणजे फक्त आपण जर तिच्याशी ठाम वागत राहिलो आणि इतर सगळे जर तिचे लाड करत राहिले तर परिस्थिती बदलणारच नाही. आणि जर परिस्थिती नाही ना बदलली तर तीही नाही बदलणार. वासू, माझी आजी नेहमी सांगते, तुम्हाला जर बदल हवा असेल तर आधी वागणं बदलायला हवं. तुम्ही जर तेच तेच वागत राहिलात तर रिझल्टही तोच तोच मिळेल ना. खरंय. बरं चल, नंदिनी फ्रेश होऊन दादा माझ्या रूम मध्ये येणार होती. मी पण जाते, ती पोहोचलीच असेल. ठीक आहे. तुमची बहीण म्हणजे एक नंबरची आगाऊ आहे बरं का. कुमोद, नाहीतर काय, माईंसमोर फडाफडा बोलल्या त्या मला. तू जरा बोलताना तारतम्य बाळगत जा. माझी बहीण आहे ती, तुझी नणंद. मग त्यांनी नको का हो तारतम्य ठेवायला. मला कशा म्हणतात माहितीये का, थोरली सून आहेस तू ह्या घरची, मग थोरल्या सुनेसारखी वाग. म्हणजे मी वागत नाही का हो. इकडे सकाळी उठल्यापासून मी राब राब राबत असते. मला माझं स्वतःचं असं आयुष्य चोरलेलं नाही. आणि ह्या मला म्हणतात मोठ्या सुनेसारखी वाग म्हणून. मला सांगा हो, कुठल्या कर्तव्याला चुकले मी. हा, मागच्या वेळेस माझ्या आत्या बहिणीचं लग्न होतं पण मी गेले नाही. का? कारण दादांच्या आईंचं श्राद्ध होतं आपल्याकडे. माझी कितीही जवळची बहीण असली, शेजारच्याच गावात लग्न होतं तरी सुद्धा मी गेले नव्हते. कुमोद, मी तुला म्हणत होतो जा जा, माई पण म्हणत होती जा म्हणून. पण तुला पोस्टाने पत्रिका आली म्हणून राग आला होता. तुझ्या मते त्यांनी तुला पत्रिका द्यायला इकडे यायला हवं होतं म्हणून रुसली होतीस तू आणि म्हणून नाही गेलीस. उगाचच काहीतरी सांगू नकोस. तुम्ही पण तसंच. हे बरं सगळं तुमच्या लक्षात राहतं हो, पण नंतर आत्याच्या बहिणीने येऊन पत्रिका दिली होती हे नाही तुमच्या लक्षात राहिलं. मी तिकडे गेले नाही कारण आपल्या घरात श्राद्ध होतं, पै पाहुणे येणार होते, जेवणावळ होत्या. माईंना एकट्यांना करावं लागलं असताना हा विचार केला मी आणि म्हणून मी गेले नाही. माहेरी तर मी जात सुद्धा नाही हो वर्षानुवर्ष. ह्यांच्यासारखं मी 6-6 महिने माहेरी जाऊन बसत नाही. मला सासरकडच्यांचं आहे आणि हे तुम्ही नका मला सांगू. मला माझं कळतं. डॉक्टर म्हणाले तुम्हाला सगळ्यांनी जपलं पाहिजे. नाजूक मनस्थिती आहे तुमची. आई वडील असते तर त्यांनी जपलंच असतं, तुम्हाला काळजी घेतलीच असती. पण तुम्ही लोकांच्या घरी आहात ना, म्हणून जरा अवघड आहे सगळं. अगं, आम्ही काय लोक आहोत का? तसं नाही हो माई, पण त्यांना वाटतं ना तसं. तुला नाही ना तसं वाटत? तसं वाटत असतं तर एवढं सगळं होऊन राहिले असते का मी इथे. नाही, पण त्यांनी काही उपचार सुचवले की नाही? महाराजांच्या आशीर्वादानं त्याची काही गरज नाही असं म्हणाले. म्हणजे गोष्टी एवढ्या थराला गेले नाहीये असं म्हणाले. लोकांनी तुम्हाला जपलं, तुमच्या कलाने घेतलं, तुम्हाला आनंद वाटेल अशा गोष्टी केल्या तर तुम्ही पूर्ण बरे व्हाल असे डॉक्टर म्हणाले. असं जर असेल तर आम्ही आमच्या परीने हे सगळं करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. हो तर काय. तसं मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो, मठाच्या कामात थोडं लक्ष घाला. तुमच्या हातून महाराजांची सेवा घडली तर सगळं काही ठीक होईल. तुम्ही म्हणाल तसं दादा. हरकत नाही. जा आता हातपाय धुवून घे आणि जेवायला या आधी. अजून एक सांगायचं होतं. सांगा, निसंकोचपणे सांगा. मी बाहेर आल्यानंतर उर्मी त्यांच्या केबिनमध्ये गेली. बरं, मग? ती डॉक्टरांशी काय बोलली कोणास ठाऊक, पण तिचा माझ्यावर राग आहे म्हणून ती तुम्हाला सगळं उलटसुलट करून सांगेल असं मला वाटतंय. असं काही मनात आणू नकोस ग नंदिनी. उर्मी तशी मुळीच नाहीये. हो, ते खरे आहे तसं माझंही निरीक्षण आहे. बघा,
माईंना ती चांगली वाटते आणि तुम्हाला खरी. आपल्या डोळ्यावर जसा चष्मा असतो तशी लोक दिसतात आपल्याला. तुम्ही लोक खूप चांगले आणि खरे आहात म्हणून तुम्हाला सगळेजण खरे आणि चांगलेच वाटतात. पण तशीच सगळे लोक असतात असं नाही ना. हो पण तरी उर्मी असं उलटसुलट काही सांगेल असं मला नाही वाटत. खरंच गुणी मुलगी आहे ग ती. नंदिनी तू उर्मी, तुला कपडे बदलायचे होते ना? तू तरी कुठे बदललीस? पण मी बदलणार नव्हतेच. मी तर म्हणत होते की आपण आधीच ना उर्मी, एवढं का मोठं करतेस तू हे सगळं? आता मला माई दादांना भेटावं असं वाटलं तर काय पाप झालं का त्यात? अगं पण आपलं ठरलं होतं ना. बरं उर्मी, आता वाद नको याच्यावर. झालं ना सगळं, भेटले ना डॉक्टर? हो माई. चल बरं झालं. बरं, डॉक्टरांनी मला सांगितलं की ते मी सांगितलं त्यांना. आता पुन्हा तेच सांगून वेळ कशाला वाया घालवायचा आपण त्यांचा?